सो बस मेरा नाम आपका स्वागत है। आज हम यहाँ पे सामने आने वाला है माइनक्राफ्ट, दोबारा से खेलने वाला माइनक्राफ्ट। मी गाइस तुम्हाला व्हिडिओ टाकलेला ना, तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा माझ्या चॅनलला, स्ट्रॉंगच्या चॅनलला लगेच जाऊन बघा. मी नवीन वॉच घेतलं आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही पण घ्या. मस्त मी पण घेतलं तर फायरबोटचं 1290 रुपीजला आमच्या माझ्या शॉपच्या बाजूला राजापुरात पण आहे SR शॉप म्हणून. शिवसमर्थ बँक रात्र होते, शिवसमर्थ बँक आहे ना तिथेच आहे सेम. शिवसमर्थ बँक तुम्हाला माहिती नसली तर आमच्या इथं आहे, आणि आमच्या दुकानच्या बाजूला पण आहे लांजात, आणि राजापूरला पण आहे. म्हणून तुम्ही ती बाय करा. मस्त वॉटर रजिस्टर आहे, प्रूफ नाही पण रजिस्टर आहे, आणि त्यात गेम्स पण आहेत खूप सारे. हे बघा मी काही तिथं टॉवर बांधलेला. मी कधी पण माझा एक रूल आहे, आणि आपण ह्याच्याने असं वरती पण जाऊ शकतो. माझा कधी पण एक रूल आहे, पण आपण कुठचं घर तरी बांधलं ना तर टॉवर तरी बनवायचं. आपण एकतरी टॉवर बनवायचं आपण, म्हणून मी बनवलेला. मी काल गेलेलो कोल्हापूरला, म्हणून काल मला मी व्हिडिओ टाकलाय पोटचा व्हिडिओ. मी 3-2 मधलं तुम्ही गाणं बघितलं असाल ना, त्याच्यात रिअलिस्टिक खूप आहे यार याच्यामध्ये. मला सर्दी पण आहे खूप. खोकला आहे. आपण इथे झाडं लावलेली कायच नाही, तर उपयोगच नाही वाटतंय मला. तुम्हाला दाखवतो किती वर आहेत ते. काच नाही. अबे इथे एक मी अगरबत्ती लावली, हे बघा. अजून इथे एक लावली, दाखवतो. इथे एक लावले, इथे आणि एवढं लांब बनवलंय. बरोबर परफेक्ट. पण चुकून तरी मी खाली पडलो तर काय नाही कसा, आपल्याला काय होत नाही. 3-2-1 लेट्स गो. मग ढगांमधून जाऊया. चल ढगांमधून आलो. तो कुठं पडलो? अच्छा, अगं मग उंचावर कधी पण डोंगरावर जाणार नाही तर. डोंगरावर घर बांधलं ना तर असे तर पक्षी दिसतात. म्याव, पक्षी, मांजर सगळं. आयडिया मी बनवलेलं ना ट्रॅप, तो बघूया हाय काय. अबे काय कुठे जर बनवलेलं इथंच ना. हात काय होतं इथं गेले तसे. मला हसते. पक्षी पण होता. हे कसले आवाज काढतात कशी. जाऊन दे. हे ना हे भरून टाकूया. नको मला कसलं तरी कामाला पाहिजे. तसं खूप जड आहे. आणि तुम्हाला गाईस तुम्हाला एक सांगायचं राहिलं. मी हे बनवले ते हा टॉवर, तर मी पूर्ण मेल लावला याच्यामध्ये. बघायचं
इथं मेल लावलं, इथं मेल लावलं, बस हिटांचे मेल लावले. हा एकच नाही घ्यायचं, असे हे मेल लावलेत नाही. आता परत एकदा लावून बघूया. मी आता फेरबॅक्स लावणार आहे इथे. कसा हे पुन्हा असे मेल लावतात. इथे पण लावतो. कसं प्रोटेक्टेड आहे हे सगळं. इथे हे लावलं, इथे हे प्लेन मेल लावलं, इथे लावलं, प्रोटेक्टेड आहे. काही दिक्कत येणार नाही. हा पडलं ना, मोठा खर्च आहे म्हणून हे मेल लावलं. इथं पण लावणार 4,000. चारी तरफ लावले काय मी. असे घास लावूया. आणि मी एक काम करणार आहे. इथं घास नाही लावणार आहे. इथे ना मी इथे बाउंड्री करणार आहे. कुठे गेली बाउंड्री? का सांगा, ही बाउंड्री आहे ना, जरूरत आहे. कोण पण येऊ शकतं इथे. मग बाउंड्री केली बरी. अशी बाउंड्री करायची असते. मोठी बाउंड्री बनवणार आहे. हे बघ इथे एवढी बाउंड्री बनवणार. सांगा बाउंड्री बनवायला कुठे एवढी बाउंड्री बनवली ना बस. इथे असं हे लावायचं. रिस्की काम आहे. कधी पण कोणाच्या अंगावर पडू शकतो. मी बाउंड्रीवर आली आहे.
टॉवर लावायचा एक फायदा आहे की कळतं आपल्याला घर कुठचं आहे ते टॉवर लावलेलं. म्हणजे आता मी कुठं हरवलं तर मला मी खूप हरवतो, मला रस्ता आता माहीत नाही ना, मी खूप हरवतो म्हणून मला माहीत नाही आता कुठं घर आहे ते. मी टॉवर लावून ठेवलेला, पण पप्पा बोलत होते की मोठं टॉवर लावूया, आपण खूप मोठा टॉवर लावूया, पण मी नाही ऐकलं. मी एक छोटा टॉवर लावला. छोटा टॉवर लावायचा एक फायदा आहे की आपल्याला घर पण कळतं छोटा नाही तरी पण हा मोठा आहे. आणि एका पेडाचं काय झालं काय माहित नाही, हे राहून दे, हे तरी उगणं मस्त आहे पेड. अबे काय वर कसं जायचं? हे आलं गे. अबे आता जायचं कसं? आपण इकडनं बाहेर पडलो, साला बुजवायला आहे. पहिले हिट लावतोय. हे काय आहे? हा खूप महाग आहे यार. पहिले इकडनं स्टार्ट करूया. इकडनं मारूया, हे मारूया, हे असं मारूया, नाही इकडनं हे मारूया. आता काय नाही, आता मस्त. चलो आता बापरे रात्र झाले. मग पहिलं चला पहिला उद्या सकाळी मला एक जायचं आहे. मला पेडचं बघायचं होतं. हार पोहत आहे असे उगले पाहिजे, इकडनं दिसले पाहिजे मस्त. असे इकडनं नजारा काय दिसतो यार, असा इकडनं नजारा दिसतील. पेड पौधे काय यार मस्त. ह्याचं मला माहित नाही, पण उगतात थोडे थोडे. मी इथे लावलेले आहे. हा हे उगतात. तुम्हाला काय पाऊस पाहिजे काय? फुल काय केळं काय काय माहित नाही. मी 2 झाड लावलेत ना इथे. वारा येण्यासाठी. पण काय केल्यासारखं तोडलं. फायदा आहे का? फायदा नाही. उभे अबे असे वरती जातात. तोडलं पाहिजे. चालेल. अबे इथं काय झालंय पेडचं? पेड नाही हा वाटत आहे. आता भूतिया बंगला वाटतं. ही आयडिया आहे मला. हे बघ इथे नाही त्या ट्री हाऊस बनवू शकतो आपण. त्याचे खूप मोठं पेड आहे. ट्री हाऊस आरामशीर बनेल इथे. काय करूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये बनवूया तो ट्री हाऊस. कसा मला अजून खूप मेजरिंग पाहिजे ना, मला कळत नाही आता कसं बनवायचं आहे ते. मी एकदा ह्याच्यामध्येच बनवणार आहे. पण चांगलं नाही झालं तर काय करायचं?
म्हणून त्याची भीती वाटते. हे बघ, हे असं खोदणार. हे पूर्ण पॅकच आहे. एवढंच ट्री हाऊस बनवूया आपण. एवढंच ट्री हाऊस बनवूया आपण. वाव, मस्त मजा आहे. चलो. इथे बेड आणूया. पहिला बेड आणायचा. जर बेडला बनवायला जागा द्या. ते काय इथे बेडला बनवूया. मग इथं पण बेडला कसं लावायचं? पंगा झाला. कवर होईल. अबे यार, बेड लाग ना. एकदा कुठेतरी लाग. मी इथे येऊन का फायदा? उगाच खोदलं मी. इकडनं मस्त वायफायचे. बेड तुला हाऊस. अरे यार, इथं बेडच नाही बनत आहे हा. अरे डिस्कनेक्ट. याचं काय चाललंय? मला नाही बनवायचं. इथं बनत. हे इथं बनतोय हा. मला आयडिया आले. बनत नाही ना का? तेव्हा आता कळालं. असं मी खोदतो पहिलं तर. तिथे घासावर नाही वाटत मला लागेल. पूर्ण मी कव्हर करणार. मी इथे हे लावणार. आता फुल आहे. तर बघितलं माझं जुगाड. मला पण म्हणतात ट्री हाऊस. इथे लावतो. कळलं नाही पाहिजे. आता लागेल. यस, मी बोलले ना. एक तर लागला ना. तिथे टाकूया पेड़ पौधे. कवर करूया. बोलो हाँ, मस्त है.
अभी तो आहे का ना ट्री हाऊस का मजा. सगळं आत ठेवूया. बेड आत ठेवूया. हे गाजर आत ठेवूया. हे ठेवूया. असं वाटणारच नाही. असं वाटणारच नाही ट्री हाऊस आहे. कंटाळा तर झोपायला इथे. चलो गाइस ब्लॉग एंड करूया. अच्छा लगा तर लाईक करना, सबस्क्राईब करना, शेअर करना. आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघू. इथं पाऊस लागतो. पाऊस आला की मी लगेच ब्लॉग स्टार्ट करणार आणि बघूया इथं पाऊस लागतो का आणि इथंच झोपूया. चलो गुड बाय. लाईक सबस्क्राईब. बाय बाय.